नमस्कार मंडळी, मी माधुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा व्हिडिओ ना आपला शिवजयंती दिवशीचा आहे, पण त्या दिवशी टाकायला वेळ नाही भेटला कारण पूर्ण रात्रपर्यंत म्हणजे संध्याकाळपर्यंत आपण शूट घेतलेला होता, त्यामुळे तो व्हिडिओ टाकायचा राहून गेलेला होता. तर बघा, इतकं सुंदर आपल्या इथं शिवजयंतीचा कार्यक्रम झालेला होता ना. तर बघा, इथे शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर त्यांची मावळीसुद्धा आहेत आणि छान असं मुलांचं फोटोशूट चालू आहे. बघा, इथे बाकीच्या मुलांचं बघून पण साईला इच्छा होती की मम्मी मला पण घोड्यासोबत फोटो काढायचा. तर तो पकडायला ना खूप घाबरत होता. घोडा पकडायचा नाही, मला चावेल, मला मारेल, असं त्याचं चालू होतं. साईडला बायकांचं लेझिमसुद्धा होती. तर इथे ना साईडला बायका लेझिम खेळणार होत्या, कारण दरवर्षी तर ना म्हणजे माणसांचे किंवा मुलांचे लेझिम असतात, पण यावर्षी पहिल्यांदाच कॅम्पामध्ये ना बायकांसाठी लेझिम बसवलेले होते. खूप छान आणि सुंदर आपले हे लेझिमचा परफॉर्मन्स आहे, बघा तुम्ही.
बघा इथे बायकांचा लग्नचा कार्यक्रम झाला, नंतर मुलांनी सुद्धा खूप छान आणि नऊवारी साड्या घातलेल्या होत्या. अगदी सुंदर असं आपल्या लहान मुली सुद्धा दिसत होते. खूप सुंदर असा आपल्या इथे शिवजयंतीचा कार्यक्रम होत असतो. तर मुलांनी इथे बघा ही रथगाडी आहे, जे की मुलं भरपूर बसलेली आहेत. त्यामध्ये एवढी गर्दी केलेली होती मुलांनी की त्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा होता आणि त्याला मुलांनी म्हणजे पूर्ण बसून तिथे गर्दी केलेली होती की आम्हाला त्याच्यासोबत बसायचे आणि फोटो काढायचे. तर सगळे मुलांना, लहान मुलांना सगळ्यांना त्याच्यामध्ये बसायचं होतं. तर तिथे बघा साईसुद्धा वरती जाऊन बसलेलं होतं. त्याचंही चालू होतं की मम्मी मलाही सगळ्यांसोबत बसायचं. तर त्याला तिथे मी बसवलेलं होतं. एवढे सुंदर सुंदर मुलींनी इथे शृंगार केलेले होते. तर तुम्ही पाहू शकतात मस्त अशी नऊवारी नेसलेली आहे, हातामध्ये हिरव्या बांगड्या, नाकामध्ये छोटीशी नथ आणि बघा डोक्याला गजरा वगैरे लावलेले आहे. अगदी सुंदर आपले लहान लहान मुलीसुद्धा होत्या, कारण नऊवारी साड्यांमध्ये त्यांचं रूप खरंच खूप
खुलून दिसत होतं. नंतर संध्याकाळी ना आपल्या कॅम्पामध्ये जेवणाचा कार्यक्रम असतो, तर त्यासाठी इथे गर्दी झालेली होती. संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम होता, तर आम्ही सगळे तर बघा अशा पद्धतीने ते जेवणासाठी ना ताटं वगैरे घेऊन महिलांचं वेगळं आणि माणसांचं वेगळं अशा पद्धतीने आपले दोन्ही ठिकाणी वेगवेगळं जेवण ठेवलेलं होतं. तर सर्वांनी गर्दी होऊ नये म्हणून ना अगदी 5-6 ठिकाणी आपले जेवण वाटप चालू होतं. तरी ते आम्ही नंबर लावला आणि इथे जेवण घेतलं. तर सर्वांसोबत आम्ही जेवणसुद्धा करायला बसलो. तर बघा साई, त्याचे फ्रेंड्स आणि माझे फ्रेंड्स असं मिळून आम्ही सर्व इथं जेवण करायला बसलो. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर